नमस्कार, मी प्राध्यापक सुरेंद्र आपलं स्वागत करतो केमिस्ट्री विथ SK या चॅनलमध्ये. विल प्रोसीड फर्दर फॉर द नेक्स्ट टॉपिक. ज्या प्रॉपर्टी ह्या नंबरवरती डिपेंड करतात, क्वांटिटीवरती डिपेंड करतात, दॅट आर कॉल्ड ॲज क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज. बाकी कशावरती डिपेंड करणार नाही, त्याचा साईज किती आहे, वजन किती आहे, प्रॉपर्टीज काय आहेत बाकीच्या. सो देर आर 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज: वेपर प्रेशर लोअरिंग ऑर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन and osmotic pressure. Okay, so vapor pressure lowering, boiling point elevation, freezing point depression or osmotic pressure. First of all, we'll see just introduction about these 4 properties and then we'll proceed further. Vapor pressure lowering म्हणजे इथं काय होतं तर वेपर प्रेशर कमी होतो. वेपर प्रेशर म्हणजे काय? सो you know that vapor pressure is nothing but the pressure exerted by vapors which are formed on the liquid surface. एखाद्या लिक्विड सरफेस वरती ज्या काही वेपर्स तयार होतील त्या वेपर्सचा जो प्रेशर एक्झर्ट होईल दॅट इज सिम्पली कॉल्ड ॲज वेपर प्रेशर. ओके, तर तो वेपर प्रेशर काय होणार आहे? लोअर होणार आहे, कमी होणार आहे. बघा, तो वेपर प्रेशर कमी होणार आहे. बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन म्हणजे बॉइलिंग पॉइंट वाढणार आहे, त्यानंतर आहे फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन म्हणजे फ्रीजिंग पॉइंट कमी होणार आहे. आणि ऑस्मोटिक प्रेशर बद्दल काहीतरी गोष्टी आहेत. हे सगळे जे काही बदल आहेत हे कधी होत आहेत? एखादा सॉल्व्हंट सोल्युशन मध्ये कन्वर्ट होताना. मग मला सांगा, व्हेन अ सॉल्व्हंट इज बीइंग कन्वर्टेड इनटू सोल्युशन, व्हेन अ सॉल्व्हंट इज देअर अँड व्हेन वी आर ॲडिंग सम सोल्यूट, सो दॅट फॉर्म्स अ सोल्युशन अँड दॅट बिकम्स अ सोल्युशन, राईट. सो सॉल्व्हंट मधून सोल्युशन कडे जाताना हे सगळे चेंजेस होतात, एवढं लक्षात ठेवायचं. कुठेही आता इथून पुढे अख्ख्या चॅप्टरमध्ये जेव्हा आपण हे चेंजेस बघणार, ह्या प्रॉपर्टी बघणार डिटेलमध्ये, तर त्यावेळेला आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की द चेंज इज फ्रॉम सॉल्व्हंट टू सोल्युशन. अँड द प्रॉपर्टीज म्हणजे काय? विच आर डिपेंडिंग ऑन नंबर अँड नॉट ऑन देअर नेचर. नेचरवरती डिपेंड नाहीत, फक्त नंबरवरती डिपेंड असतील. ओके, सो आणि आणखीन एक तुम्हाला एक अझम्पशन या चॅप्टरमध्ये लक्षात ठेवायचं आहे किंवा हा चॅप्टर संपेपर्यंत. ते अझम्पशन काय? तर while dealing with the qualitative properties, solutions of non-volatile and non-electrolyte solutions are considered. Non-volatile म्हणजे काय? की जो इव्हॅपोरेट होत नाही, व्होलॅटाईल नाही, दॅट इज सेड टू बी नॉन-व्होलॅटाईल. दुसरा आहे नॉन इलेक्ट्रोलाइट. नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? ज्याचे आयन्स तयार होत नाहीत, दॅट डू नॉट स्प्लिट इनटू आयन्स अँड दॅट डू नॉट अंडरगो कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे त्याचे एकाचे 2, 2चे 4 असे आयन फॉर्मेशन नाही झालं पाहिजे. याचा अर्थ अशाच टाईपचे सोल्यूट आपल्याला इथे घ्यायचे आहेत की जे नॉन व्होलॅटाईल असतील, आपोआप उडून जाणार नाहीत, वेपोराइज होणार नाहीत, आणि जे नॉन इलेक्ट्रोलाइट असतील आणि रिलेटिव्हली लोअर कॉन्सन्ट्रेशन्स वी आर स्टडिंग. जनरली 0.2 ऑर लेस कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन्स आर स्टडीड हिअर. आता नेमकं वेपर प्रेशर लोअरिंग म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. नीटपणे लक्ष द्या, वेपर प्रेशर लोअरिंग म्हणजे काय. त्याच्या अगोदर वेपर प्रेशरची डेफिनेशन मी आता सांगितली की द प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर्स ऑन द लिक्विड. आणि पुढचं सांगायचं म्हटलं तर हे कधी? वेन अ लिक्विड इन अ क्लोज कंटेनर इज इन इक्विलिब्रियम विथ वेपर्स. याचा अर्थ जेव्हा त्या लिक्विडच्या वेपर्स निघतात आणि ते क्लोज ठेवलेलं आहे तेव्हा त्या वेपर्स काय होतील? वेपर्स विल अगेन कंडेन्स इन टू लिक्विड. आणि ह्यांची जी काही प्रोसेस आहे सुरूच राहील. कंडेन्सेशन आणि वेपोरायझेशन कंडेन्सेशन, दॅट प्रोसेस कंटिन्यूज. आणि अशा वेळेला त्या ज्या वेपर्स आहेत त्या वेपर्सचा जो काही प्रेशर एक्झर्ट होतो दॅट इज सिम्पली कॉल्ड ॲज वेपर प्रेशर. कन्सिडर दॅट दिस इज अ प्युअर सॉल्व्हंट. बंद करून ठेवले, झाकून ठेवले. दीज आर सम ऑफ द सरफेस मॉलिक्युल्स. हे दिसत आहेत सरफेसला. सो दीज आर सम ऑफ द सरफेस मॉलिक्युल्स ऑफ द सॉल्व्हंट. आता इथं प्युअर सॉल्व्हंट आहे, त्याच्या वेपर्स तयार होत आहेत काहीतरी. ओके, वेन वी आर ॲडिंग सम सोल्यूट इन टू दॅट. ह्याच्यामध्ये जर आपण सोल्यूट ॲड केलं तर काय होईल? बघा, कन्सिडर करा, हा आहे सॉल्व्हंट अँड इन दिस सॉल्व्हंट वी आर ॲडिंग सम सोल्यूट. ऑन ॲडिशन ऑफ सोल्यूट दॅट विल डिझॉल्व. आणि तो सगळीकडे जाईल. सोल्यूट ॲड केला म्हणजे तो काही सरफेसला बसणार आहे का? नाही, तो सगळीकडे जाणार आहे. पण आपण इथे आतमधले सोल्युशन्स, आतले जे काही पार्टिकल्स आहेत ते दाखवलेत का? नाही. वी हॅव जस्ट शोन सरफेस पार्टिकल्स. इथले जसे आपण सरफेस पार्टिकल्स दाखवलेत तसं याच्यामध्ये जेव्हा आपण सोल्यूट पार्टिकल्स ॲड करतो तसे ते सोल्यूट पार्टिकल्स सुद्धा काय होतील? सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होतील रँडमली. अँड
सम ऑफ द सोलिड पार्टिकल्स विल बी ॲट द सरफेस ऑल्सो. याचा अर्थ डिपेंडिंग अपॉन द कॉन्सन्ट्रेशन और डिपेंडिंग अपॉन हाऊ मच सोल्यूट वी हॅव ॲडेड, अकॉर्डिंगली देअर कॅन बी such a type of particles may be collected or such a particles may be accumulated on the surface. ठीक आहे, गोष्ट लक्षात आली. परत एकदा सांगतो, फार महत्त्वाची गोष्ट आहे. अख्ख्या चॅप्टरमध्ये तुम्हाला हे लागणार आहे. कुठले पण कन्सेप्टमध्ये कन्फ्युजन झालं तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, हे तुम्हाला आठवलं पाहिजे. आपण घेतलाय प्युअर सॉल्व्हंट, म्हणजे प्युअर असा सॉल्व्हंट घेतलाय. सपोज वॉटर असेल, त्याच्या वेपर्स काहीतरी तयार होत होत्या. इथे सगळीकडे पार्टिकल्स आहेत वॉटरचे. सरफेसवरती हे सगळे दिसत आहेत ते वॉटरचे पार्टिकल्स आहेत. आपण फक्त दाखवताना सरफेसवरती दाखवले, कारण चेंजेस मला जे आहेत तेवढे दाखवायचे. जेव्हा आपण त्यामध्ये सोल्यूट टाकू एखादा की जो आयनिक फॉर्ममध्ये नसेल, आयन फॉर्मेशन होणार नसेल, ठीक आहे, त्या आधीच सांगितलं आपण. आता जो सोल्यूट आपण ॲड करणार तो सगळीकडे ॲड होताना इथं सरफेसवरती पण ॲड होईल. म्हणजे असा हे कलर पार्टिकल्स समजा सोल्यूटचे आहेत. त्यामुळे काय ऑब्झर्व केलं तुम्ही, इथं बघा, इथं वेपर्स जरा जास्त दिसत आहेत आणि इथं वेपर्स कमी दिसत आहेत. याचा अर्थ देअर इज अ लोअरिंग इन वेपर प्रेशर. मोर वेपर प्रेशर फॉर द प्युअर सॉल्व्हंट अँड लोअर वेपर प्रेशर फॉर द सोल्युशन साइड. आता तुम्ही म्हणाले असं का बरं झालं, तर गंमत बघा आणि नीटपणे लक्षात ठेवा. या ठिकाणी जे काही वेपर्स आहेत त्या कोणामुळे आहेत, सॉल्व्हंटमुळे आहेत. बघा, या ठिकाणी ज्या वेपर्स आहेत त्या सॉल्व्हंटमुळे आहेत आणि सगळीकडे सरफेसला सॉल्व्हंट मॉलिक्युल्स आहेत. त्यामुळे सॉल्व्हंट जे सरफेसवरती आहेत ते इझिली काय होतात, वेपर फॉर्ममध्ये कन्वर्ट होत आहेत, वेपर फॉर्ममध्ये जात आहेत. आणि इथं जे आहे, इथं काय झालंय, सम सोल्यूट पार्टिकल्स आर ऑन द सरफेस. त्यामुळं हे सोल्यूट तर वर जाऊ शकत नाही, कारण सोल्यूट आपण कसा घेतलाय, नॉन व्होलेटाईल घेतलाय. त्यामुळे सोल्यूटचे वेपर होणार नाही. वेपर्स कोणाचे होणार आहे, फक्त सॉल्व्हंटचे होणार आहे. सो याच्या खालचा जो सॉल्व्हंट आहे तो वर जाऊ शकत नाही, कारण इथं सरफेसवरती सोल्यूट पार्टिकल बसलाय. त्यामुळं आधीच्या कंपॅरिझनमध्ये जर बघायला गेलं तर नंबर ऑफ पेपर्स कमी तयार होतील आणि अशा रीतीनं काय होतं, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर होतं. आता इथे जर बघायला गेलं तर वेपर प्रेशर जो आहे तो सॉल्व्हंटमुळे आहे. दोन्ही ठिकाणी प्युअर सॉल्व्हंटमुळे आहे. म्हणजे लेफ्ट साईडच्या प्युअर सॉल्व्हंट आहे तिथे पण तो सॉल्व्हंटमुळेच आहे वेपर प्रेशर, आणि राईट साईडला सोल्युशनमधले सुद्धा फक्त सॉल्व्हंटच वरती जात आहे. त्यामुळे तो जो सुद्धा वेपर प्रेशर आहे तो सुद्धा कशामुळे, तर सॉल्व्हंटमुळेच आहे, सोल्युशनमधल्या सॉल्व्हंटमुळे आहे. ओके, इथे सरफेसवरती पार्टिकल जास्त, सो मोर वेपर्स. इथे सरफेसवरती पार्टिकल्स कमी, म्हणून लेस वेपर्स. दॅट्स इट. अँड दिस कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. तर तुम्हाला लक्षात हे ठेवायचं आहे की वेनेवर वी आर टॉकिंग अबाउट द 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, कुठल्या कुठल्या पाठ करून टाकायचे 4 शब्द. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट आणि ऑस्मोटिक प्रेशर. सो दिस इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑर वेपर प्रेशर लोअरिंग. म्हणजे वेपर प्रेशर कमी होतो कुठून कुठे जाताना, सॉल्व्हंटमधून सोल्युशनकडे जाताना. ठीक आहे, सगळे जे बदल आहेत ते इथून इथे जातानाच होणार. सगळ्या ठिकाणी हाच बदल होणारे, ट्रान्झिशन होणारे सॉल्व्हंटमधून सोल्युशनकडे. द नेक्स्ट पार्ट इन कंटिन्युएशन. आता मी जे काही समजून सांगितलं ते थोडंसं टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आहे. परत एकदा रिवाइज करूया. वेन अ नॉन व्होलेटाईल नॉन आयनायझेबल सॉलिड इज डिझॉल्व इन लिक्विड सॉल्व्हंट, द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज लोअर दॅन दॅट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. म्हणजे प्युअर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर जास्त आणि सोल्युशनचा कमी. इन अदर वर्ड्स वी कॅन से दॅट the vapor pressure of solvent is lowered by dissolving a non-volatile solute into it. याचा अर्थ जे काही सॉल्व्हंट होतं, सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर काय होतो, कमी होतो. ओके, इन अदर वर्ड्स वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इज लोअर्ड. कशामुळे झाला, तर त्यामध्ये सोल्यूट ॲड केल्यामुळे झाला, नॉन व्होलेटाईल सोल्यूट ॲड केल्यामुळे झाला. ॲज द सोल्यूट इज नॉन व्होलेटाईल, सोल्यूट जे आहे ते कसं आहे, नॉन व्होलेटाईल आहे. सो इट डज नॉट कॉन्ट्रीब्यूट in the vapor pressure above the solution. Therefore, the vapor pressure of solution is only due to vapor pressure of solvent. P01 is the vapor pressure of pure solvent. आधीचंच नोटेशन आहे, we have seen it in Raoult's law. P1 is the vapor pressure of solution. P1 म्हणजे सोल्युशनचा वेपर प्रेशर, P01 म्हणजे प्युअर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर. तर मला सांगा, दोघांपैकी वेपर प्रेशर कोणाचा जास्त असतो? आता आपण बघितलं, सॉल्व्हंटमधून सोल्युशनकडे जाताना कमी होतो.
याचा अर्थ सॉल्व्हंटचा काय झाला, जास्त झाला, बरोबर. याचा अर्थ सॉल्व्हंट म्हणजे कोण, P01. याचा अर्थ दिस विल बी द करेक्ट relation we can say. P01 is greater than P1 or P1 is smaller than P01. Now we have to find out the lowering of vapor pressure. Lowering म्हणजे काय, किती कमी झाला ती व्हॅल्यू काढायची म्हणजे डिफरन्स काढायचा आहे. सो वी कॅन से डेल्टा P इज इक्वल टू P01 मायनस P1. P01 मायनस P1 हा काय डिफरन्स आहे. डिफरन्स घेताना हाच काय घेतला तर हायर व्हॅल्यू मायनस स्मॉलर व्हॅल्यू, बस. सो वी आर टेकिंग द डिफरन्स हियर, डिफरन्स इन वेपर प्रेशर. एकदम सिंपल आहे, झाला हा कन्सेप्ट झाला. हा काय झाला, वेपर प्रेशर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर P01 मायनस P1. त्याला काय म्हणतो आपण, डेल्टा पी. डेल्टा पी म्हणजे काय, डिफरन्स इन वेपर प्रेशर. तर हा प्रेशर आणि हा प्रेशर यांच्यामधला जो काय डिफरन्स होता दॅट इज कॉल्ड ॲज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ठीक आहे. वाय क्वेश्चन विचारला आहे, वाय द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलेटाइल सोल्यूट इज लोअर दॅन दॅट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. म्हणजे आता आपण बघितलं ना तेच सगळं. ॲक्च्युली हे आपलं एक्सप्लेन करून झालंय, पण जर असा क्वेश्चन आला तर त्या ठिकाणी काय लिहावं असं आपल्या बुकमध्ये पण दिलेलं आहे. सो दॅट पार्ट, when a non-volatile solute is dissolved in a solvent, some of the surface molecules of the solvent are replaced by solute molecules. म्हणजे काही solute molecules हे surface वरती जाऊन बसतात. These solute molecules do not contribute in the vapor pressure. ठीक आहे, ते पण बघितलं आपण. Thus the solvent molecules available for vaporization on the surface solution is less than number of solvent molecules in case of pure solvent. म्हणजे आधीच्या केसमध्ये जेवढे सॉल्व्हंट मॉलिक्युल्स सरफेसवरती होते त्याच्या कंपॅरिझनमध्ये आता सॉल्व्हंट मॉलिक्युल्स जे सरफेसला आहेत ते कमी झाले. ठीक आहे, आणि त्यामुळं त्यांच्या कमी वेपर्स तयार झाल्या. दस द सॉल्व्हंट मॉलिक्युल्स ॲट द सरफेस ऑफ सोल्युशन वेपोराइज स्लोली दॅन द प्युअर सॉल्व्हंट अँड इट कॉजेस लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सो इन दिस वे देर इज अ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर और वी कॅन से वेपर प्रेशर लोअरिंग. ठीक आहे, आपण we have to see Raoult's law for the solutions of non-volatile solute. Raoult's law आहे, Raoult's law आपण बघितलंय स्टेटमेंट, पण आता हा Raoult's law आपल्याला नॉन व्होलेटाइल सोल्यूट साठी अप्लाय करायचा आहे. तर नॉन व्होलेटाइल सोल्यूट जर असेल मित्रांनो तर मला सांगा जो काही वेपर प्रेशर आहे तो कोणाचा असेल, फक्त सॉल्व्हंटचा असेल. कारण सोल्यूट कसा आहे, नॉन व्होलेटाइल आहे, म्हणजे सोल्यूट वेपराइज होणार नाहीये, म्हणजे त्याचा काही वेपर प्रेशर असणार नाही. जो काही वेपर प्रेशर आहे तो कोणाचा असेल, दॅट विल बी ओनली ड्यू टू सॉल्व्हंट मॉलिक्युल्स. याचा अर्थ वेन वी टॉक अबाउट राउल्ट्स लॉ ऑफ फॉर सोल्युशन्स ऑफ नॉन व्होलेटाइल सोल्यूट, याचा अर्थ ह्या सोल्यूटचा इथे काहीच रोल नाही. It means whatever the vapor pressure is there, that will be completely due to solvent molecules. So here only solvent molecules are taken. आणि याच्यामध्ये पण जेवढे ते सॉल्व्हंट मॉलिक्युल्स जास्त असतील तेवढा तो स्ट्रेट लाईन ग्राफ येणार आहे, दॅट पासिंग थ्रू ओरिजिन. संपलं, काहीच नाही याच्यामध्ये, दॅट्स इट, ओव्हर. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये तर काही नाही, पुढे आपण बघूया आता काही डेरिवेशन्स. A plot of P1 and X1 is a straight line indicates that vapor pressure increases with mole fractions of solvent. म्हणजे जसजसे मोल फ्रॅक्शन्स वाढत जातील, इथे x इज इक्वल टू 0 होतं, इथे x इज इक्वल टू 1 होतं. फॉर अ बायनरी सोल्युशन, म्हणजे बायनरी म्हणजे काय, दोन कंपोनंटचं जर सोल्युशन असेल, दोन कंपोनंटचं जर मिक्सचर असेल, सो दॅट इज कॉल्ड ॲज बायनरी सोल्युशन. सो वी नो दॅट, हे बघायला अवघड वाटतं ना. याच्याऐवजी जर आपण बघितलं पहिलं जे फॉर्म्युला आहे, x1 प्लस x2 इज इक्वल टू 1. आता म्हटलं तर कसं सोपं वाटतं, राईट. तर तेच इक्वेशन आहे, x1 प्लस x2 इज इक्वल टू 1. सो x1 इज इक्वल टू 1 मायनस x2. अँड वी ऑल्सो नो दॅट अकॉर्डिंग टू राउल्ट्स लॉ फॉर पार्शियल प्रेशर्स P1 इज इक्वल टू P01 इंटू x1. P01 काय होतं आठवतंय, आठवायला पाहिजे बरं का. काय की P01 इज नथिंग बट vapor pressure of pure component and x1 is the mole fraction of that particular component. म्हणजे मोल फ्रॅक्शन मल्टिप्लाइड बाय त्याचा वेपर प्रेशर जो आहे, इंडिव्हिज्युअल वेपर प्रेशर त्या प्युअर कंपोनंटचा, दॅट टोटल इज नथिंग बट द प्रेशर, टोटल वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट, असं आपण बघितलं होतं आधीच्या डेरिवेशन्स मध्ये. सो आपण काय करूया इथं,
P01 इंटू x1 आहे. x1 ची व्हॅल्यू इथं पण पुट करूया. बघा P01 ॲज इट इज दिला, x1 ची व्हॅल्यू पुट केली. x1 ची व्हॅल्यू काय 1 - x2 इथं लिहिलं मी 1 - x2. ठीक आहे. मग आता P01 बाहेर आहे, त्याला काय करू आपण मल्टिप्लाय करून घेऊ. म्हणजे काय करू P01 मल्टिप्लाइड बाय 1 P01 मल्टिप्लाइड बाय x2 P01 इंटू x2. हा P01 x2 इकडे आला म्हणजे तो झाला प्लस, मी इथे लिहिला फक्त. आणि इथला जो P01 आहे तो ॲज इट इज आहे त्याच साईडला, फक्त हा P1 इकडे आला, त्यामुळे तो काय झाला P01 - P1 इज इक्वल टू P01 इंटू x2. म्हणजे तुम्ही हे सॉल्व्ह करून बघू शकता. P01 - P1 म्हणजे सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर मायनस सोल्युशनचा वेपर प्रेशर. दोघांच्या वेळेला आपण काय म्हटलं होतं, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हटलं होतं. याचा अर्थ डिफरन्स इन वेपर प्रेशर म्हटलं होतं. म्हणजे हे झालं आपलं काय डेल्टा पी. सो वी कॅन ऑल्सो से दॅट डेल्टा पी इज इक्वल टू P01 इंटू x2. त्याच्याऐवजी आपण डायरेक्टली काय म्हणू शकतो, डेल्टा पी पण म्हणू शकतो. ठीक आहे. तो डेल्टा पी इज इक्वल टू P01 इंटू x2. और वी कॅन से हे दोन इक्वेशन्स आहेत, लेफ्ट हँड साइड्स आर सेम, सो राइट हँड साइड्स आर सेम, and accordingly delta p is equal to P01 into x2. So this is the main equation which we have to remember. This is for lowering of vapor pressure. ठीक आहे. Now we have to see relative lowering of vapor pressure. तेच इक्वेशन आपल्याला पुढे कंटिन्यू करायचे. हे जे आपण आता इक्वेशन लिहिलं होतं डेल्टा पी, तर त्याच्या डिवायडेड बाय काय केलं, फक्त P01 केलं, म्हणजे सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर घेतला. सो डेल्टा पी डिवायडेड बाय P01 इज इक्वल टू डेल्टा पी म्हणजे काय असतं P01 - P1 आणि हा P01 ॲज इट इज घेतला. बट काय आपल्याला आत्ता माहिती होतं, मागच्या केसमध्ये आपण बघितलं की डेल्टा पी इज इक्वल टू P01 इंटू x2. मग आता काय आलं, हा जो P01 आहे हा जर आपण लेफ्ट साईडला घेतला तर इथे काय राहील, डेल्टा पी अपॉन P01 राहील, विच इज इक्वल टू काय राहील x2. सो बघा, सो याचा अर्थ इथे काय झालं की हा जो P01 होता हा इथे आला, म्हणजे डेल्टा पी डिवायडेड बाय P01 झाला ॲज इन दिस केस. आणि इज इक्वल टू पुढे काय राहिलं, फक्त x2 राहिलं. याचा अर्थ ह्या इक्वेशनचा डेल्टा पी अपॉन P01 म्हणजे हे, आणि या इक्वेशनचा डेल्टा पी अपॉन P01 इज इक्वल टू x2. सो वी कॅन से दॅट ऑल आर इक्वल, ऑल these टर्म्स आर सेम. सो दिस इज द फायनल इक्वेशन, द इम्पॉर्टंट इक्वेशन फॉर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता त्याच्यावरून मोलर मासेस कसे कॅल्क्युलेट करायचे, हाऊ टू कॅल्क्युलेट मोलर मासेस, दॅट वी हॅव टू सी. आता आपण हे इक्वेशन बघितलं, डेल्टा पी अपॉन P01 इज इक्वल टू x2. तर x2 म्हणजे काय, तर मोल फ्रॅक्शन्स ऑफ सोल्यूट आहे. ओके, x2 इज नथिंग बट मोल फ्रॅक्शन्स ऑफ सोल्यूट. वी आर युजिंग दिस नोटेशन ॲज पर युअर टेक्स्ट बुक. x1 म्हटलं की मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट लक्षात ठेवायचं. हां, x1 म्हटलं की सॉल्व्हंट, x2 म्हटलं की सोल्यूट. सो x2 म्हणजे मोल फ्रॅक्शन, आणि आपण 11वीला जो फॉर्म्युला बघितला होता मोल फ्रॅक्शनचा, त्यानुसार काय असतं, मोल फ्रॅक्शन इज नथिंग बट नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कंपोनंट डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ टोटल सोल्युशन. सोल्युशनमध्ये काय येतं, सोल्यूट अँड सॉल्व्हंट, राईट. सो हिअर द फॉर्म्युला बिकम्स x2 इज इक्वल टू N2 अपॉन N1 प्लस N2. मग आता इथे यांच्या व्हॅल्यू टाकायच्या. बट वी नो दॅट N1 म्हणजे मोल्स ऑफ सॉल्व्हंट आहेत, N2 म्हणजे काय आहेत, मोल्स ऑफ सोल्यूट आहेत. ठीक आहे, हे पण आपलं माहिती आहे. ॲज वी आर टॉकिंग अबाउट डायल्यूट सोल्युशन्स, जनरली आपण डायल्यूट सोल्युशन बद्दल विचार करतोय या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये बघत असताना. सो व्हेन वी टॉक अबाउट डायल्यूट सोल्युशन्स, मला सांगा डायल्यूट सोल्युशन म्हणजे काय, की ज्यामध्ये अमाऊंट ऑफ सोल्यूट इज व्हेरी व्हेरी लेस ॲज कम्पेअर्ड टू सॉल्व्हंट. याचा अर्थ इफ यू कम्पेअर N1 अँड N2, इट मीन्स सॉल्व्हंट अँड सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स आपण कम्पेअर केले तर सोल्यूटचे मोल्स हे फार फार कमी आहेत, म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट अँड व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ सोल्यूट, बिकॉज दिस इज डायल्यूट सोल्युशन. सो ॲज फॉर डायल्यूट सोल्युशन वी कॅन से N1 इज व्हेरी व्हेरी लार्जर दॅन N2. इट मीन्स ही इथली जी काही खालची टर्म आहे ना डिनॉमिनेटरची, छेदस्थानची, तर यामध्ये काय होणार, N1 प्लस N2 इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू N1. सो द मोल फ्रॅक्शन्स x2 इज गिवन बाय x2 जे आहेत हे x2. मग x2 साठी म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे, मग आता x2 चा फॉर्म्युला काय बनेल, ही टर्म्स आता जवळपास गेली, तुम्ही म्हणाल वरची पण घालवतो, वरची घालवायची नाही.
आपण इथलची घालवली टर्म ह्याच्या कंपॅरिझनमध्ये हे आहे म्हणून. सो वी कॅन से दॅट x2 इज इक्वल टू n2 अपॉन n1. हे ब्रॉडली फक्त डायल्यूट सोल्युशनसाठी आणि दिस इज फॉर नॉर्मल सोल्युशन्स. सो बघा काय झालं, x2 इज इक्वल टू n2 अपॉन n1 झालं ह्यानुसार. आणि मग आता x2 ची x2चे इक्वेशन इथं काय होतं, डेल्टा पी अपॉन p01 होतं. तेच आपण इथे घेतलंय. डेल्टा पी अपॉन p01 इज इक्वल टू जे फक्त x2 लिहिलं होतं त्याऐवजी आता मी इथे काय लिहिलं, n2 अपॉन n1 लिहिलं. इन शॉर्ट दिस इज इक्वेशन 1 सपोज अँड दिस इज इक्वेशन 2. या इक्वेशन 2 ची एक साइड सेम असेल तर दुसरी साइड पण काय असणार, सेम असेल. इथे x2 आहे, इथे x2 आहे. इट मीन्स वी कॅन से दिस पर्टिक्युलर टर्म इज इक्वल टू दिस अँड वी कॅन से, त्यावरून आपण लिहिलं या दोन इक्वेशन वरून की डेल्टा पी अपॉन p01 इज इक्वल टू n2 अपॉन n1. सो आपण आता ते नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू. नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे, W2 अपॉन M2. म्हणजे काय, W म्हणजे वेट मास ऑफ दॅट पर्टिक्युलर सोल्यूट. 2 म्हणलं की सोल्यूट, 1 म्हणलं की सॉल्व्हेंट, ते सांगितलं मी. याचा अर्थ N2 आणि N1 मध्ये आपल्याला आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे, मास अपॉन मोलर मास. कारण तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला, नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला मागच्या वर्षी तुम्ही शिकलेला आहात. तर तो फॉर्म्युला असा की मास अपॉन मोलर मास इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स. सो N2 इक्वल टू W2 अपॉन M2 आणि N1 इक्वल टू W1 अपॉन M1, where M1 is molar mass of solvent and M2 is molar mass of solute. इथं हे जे आपलं आधीचं इक्वेशन आहे ना, x2 इज इक्वल टू डेल्टा पी अपॉन p01, तर इथं x2 ची म्हणजे x2 इक्वल टू काय होतं आता, n2 अपॉन n1 होतं. मग n2 ची व्हॅल्यू काय, W2 अपॉन M2 इथं मी लिहिली. आणि n1 ची व्हॅल्यू काय, W1 अपॉन M1 हे लिहिलं. मग आता आपल्याला ह्याला फक्त रिअरेंज करायचं आहे. ह्या टर्म्सला सोडून द्या, ह्या त्याच कॉपी केलेल्या टर्म्स आहेत मागच्या, हे आणि हे एकच आहे. फक्त इथे बघा, हे इथे W2 अपॉन M2 डिवायडेड बाय W1 अपॉन M1. इफ यू रिअरेंज दिस, ह्याला जर तुम्ही रिअरेंज करून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की हे काय झालं, आता फॉरेन फॉर्म्युला ह्याला रिअरेंज केला म्हणजे दिस डिवायडेड बाय दिस, आणि त्याला डिवायडेड बाय असलं तर काय होणार आहे, ते आपण त्याला मल्टिप्लाय करताना इनवर्स होणार आहे. सो इथला जो M1 आहे हा वर जातो आणि W1 खाली येतो. अकॉर्डिंगली दिस इज द फायनल फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेशन ऑफ मोलर मास. ठीक आहे. चलो, द न्यूमेरिकल गिवन टू इज दिस वन. डेटा लिहून काढायचा सगळ्यात आधी, आणि तुम्हाला माहिती आहे बुक्स असतील ओपन तर बुक्स बंद करायचे. ही मला दाखवण्यासाठी किंवा तुम्हाला कोणाला दाखवण्यासाठी नाही, आपल्याला न्यूमेरिकल सोडून बघायचं आहे, आपल्याला ते आलं पाहिजे. सो तुमची बुक्स आहेत ती क्लोज आहेत, बंद आहेत, नसतील तर बंद करायची. आणि आपल्याला शिकायचं आहे की कसा आपण डेटा याच्यामध्ये भरतो. सो we have to read the data. It means you have to understand the data, what is given, what are the things, so that it will be very easy to solve it. ठीक आहे. तर काय म्हटलंय, अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग. याचा अर्थ एक सोल्युशन तयार केलं बाय डिझॉल्विंग. काय डिझॉल्व केलं, 394 ग्रॅम ऑफ अ नॉन व्होलेटाईल सोल्यूट इन 622 ग्रॅम ऑफ वॉटर. अच्छा, याचा अर्थ दोन कंपोनंट आहेत, एक आहे सोल्यूट आणि एक आहे वॉटर. आता त्याच्या नावातच दिलंय सोल्यूट आणि वॉटर. याचा अर्थ सोल्यूट कोण असेल, सॉल्व्हेंट कोण असेल ते तुम्हाला तिथे क्लिअर झाले. आणि जर क्लिअर होत नसेल, जर एखाद्या वेळेस नाव दिलं असेल सोल्यूटच्या ऐवजी, तर तुम्ही काय करणार, जो जास्त आहे तो सॉल्व्हेंट म्हणून घेणार आणि जो कमी आहे तो सोल्यूट म्हणून घेणार. ठीक आहे, ही साधी ट्रिक झाली. याचा अर्थ हे दिले मासेस. मग आता मास मास म्हणलं की आपण त्याला कुठला सिंबल वापरतो, W वापरतो. कुठला वापरतो, W. आणि मोलर मास असेल तर आपण वापरतो M. सॉल्व्हंटसाठी वापरतो 1 फर्स्ट टर्म आणि सोल्यूटसाठी वापरतो आपण सेकंड टर्म. याचा अर्थ आपल्याला इथं W2 आणि इथं W1 अशा टाईपमध्ये हे लिहावं लागेल. ठीक आहे. द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज फाउंड टू बी. आता वेपर प्रेशर दिलाय सोल्युशनचा, टेम्परेचर दिलंय. इफ वेपर प्रेशर ऑफ वॉटर ॲट 30 डिग्री म्हणजे सेम टेम्परेचरला 31.8 mm. याचा अर्थ हा झाला वॉटरचा वेपर प्रेशर आणि हा झाला सोल्युशनचा वेपर प्रेशर. इट मीन्स वेपर प्रेशर्स ऑफ सोल्युशन अँड सॉल्व्हंट आर गिवन. व्हॉट इज द मोलर मास ऑफ सोल्यूट. मग आता इथं आपल्याला गिवन थिंग्स आहेत ते लिहायच्यात. चला सांगा, गिवन थिंग्स काय काय येतील, फटाफट आठवा, पटकन आठवायच्या. हे आलं की तुम्हाला सगळं आलं. कॅल्क्युलेशन काय, कॅल्क्युलेशन कोणाला येतात, राईट.
तुम्हालाही कॅल्क्युलेशन्स येत असतील, येतील, पण ही गोष्ट यात पटापट लिहून काढा. ओके, तुम्हाला वाटतं तुम्ही W2 लिहिला असेल. W2 किती आलं? W2 म्हणजे सोल्यूट म्हणजे 394 ग्रॅम. W1 म्हणजे सॉल्व्हंट 622. M1 म्हणजे काय तर मोलर मास. फर्स्ट कोणाचं? सॉल्व्हंटचं. मग आता सॉल्व्हंटचं मोलर मास दिलंय का इथे? नाही दिलं आणि त्यात आपल्याला लागणार आहे. मग आता काय करणार सांगा, कसं करणार? तर M1 इज द मोलर मास ऑफ सॉल्व्हंट आणि आपला सॉल्व्हंट कोण आहे? वॉटर इज अ सॉल्व्हंट. सो वॉटरचा मोलर मास तुम्हाला माहिती आहे H2O. फॉर्म्युला लिहायचा H2O. चला चेक करा सगळ्यांनी बरोबर. आला का डेटा एवढा तुमचा? ओके गुड. हे आलं नसेल तर घरी आणखी प्रॅक्टिस करायची. हे तुमचं सगळ्यात आधी यायला पाहिजे. म्हणजे काय, आपण जे काही फॉर्म्युले बघतो ते फॉर्म्युले आपल्याला त्या सिग्निफिकन्सनुसार कोरिलेट करता आलं पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि अवघड वाटणारी गोष्ट आपल्याकडच्या लोकांना हीच असते की डेटा जो आहे तो डेटा त्यांना फॉर्म्युलामध्ये घेता येत नाही. म्हणजे हा डेटाच लिहिता येत नाही. हा डेटा एकदा लिहिला की मग फॉर्म्युला लिहिता येतो. फॉर्म्युला आता आपण मागच्या पेजवर बघितला, सेम फॉर्म्युला. सो आय विल राईट द फॉर्म्युला. आता मी इथं सांगितलं तुम्हाला की या दोनपैकी एकच टर्म वापरायची आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला मी ॲज इट इज घेतला, पण ही जी सर्कल केलेली टर्म आहे, सो दॅट आय विल स्किप बिकॉज डबल ती गरज नाही आहे. हे आणि हे सेमच आहे. सो आय एम युजिंग दिस. सो पुट द व्हॅल्यूज, हरी अप. ओके झालं, पुढे जावा. बरोबर आलं का चेक करा सगळ्यांनी. सबस्टिट्यूशन. आता बघा पुढे काय करायचं, सगळ्यांनी लक्ष द्या. आता इथून पुढचे जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत ते चुकू नयेत म्हणून लक्ष आहे सगळ्यांचं. चलो, हे जे सबस्ट्रॅक्शन आहे ना आधी तेवढं करून घ्यायचं. मी हे सबस्ट्रॅक्शन करून घेतलं. बघा बाकीचं मी काहीही चेंज केलं नाही, फक्त हे वजाबाकी केली आहे. याचा अर्थ तुम्ही एवढ्या स्टेप्स लिहायलाच पाहिजे असं काय नाही. तुम्ही आता कमीत कमी स्टेप्समध्ये सुद्धा आन्सर लिहू शकता. पण मला सोपं जावं म्हणून, मी एक सर्वसाधारण स्टुडंट आहे म्हणून मला सोपं जावं म्हणून मी न चुकता थोडंसं व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करतो. तर ह्यांच्यामधली सबस्ट्रॅक्शन केली 31.8 मायनस 30.74. सो दॅट इज कमिंग टू बी 1.06 आणि हे असं लिहिलं. आता इथून पुढे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची M2 ची. सो ॲज यू हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ M2, इट मीन्स मोलर मास ऑफ सोल्यूट. आपल्याला काय करावं लागेल, हा M2 इथे घ्यायचा आहे. बघा गंमत बघा, हा M2 आपल्याला इथे घ्यायचा आहे. म्हणजे हे जी टर्म आहे इथे येईल आणि इकडची जी टर्म आहे तिकडे जाईल. म्हणजे लेफ्ट हँड साईडला आपल्या इक्वेशनचं काय राहील, फक्त M2 एवढंच राहील. ठीक आहे, बघा काहीही मी चेंज केलेलं नाहीये. फक्त आता जे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, M2 इकडे घ्यायचा, हा 1.06 इकडे घ्यायचा आणि हा जो इकडे आहे तो इकडे घ्यायचा. म्हणजे इक्वेशन कसं होईल बघा, चेक करा. आता तुम्हाला हे करायचं लॉग टेबलनुसार. आपला आन्सर तर एवढे यायला पाहिजे. आता हे पुढचं एक्झाम्पल जे ना ते सगळ्यांनी बघा होमवर्कला घ्या, लक्षात घ्या. पुढचं होमवर्कला एक्झाम्पल घ्या. मी त्याचं तुम्हाला डायरेक्टली आन्सर सांगतोय. ते आन्सर किती आहे, 58.96 आहे आन्सर. बुक मधला आन्सर वेगळा आहे, त्यामुळे तेवढा आन्सर आणण्याचा मागं लागू नका. ठीक आहे, आजसाठी एवढंच. अजूनही आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. बाय बाय.